नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजपासून आपण रिव्हिजन लेक्चर सिरीज पुन्हा चालू करतोय. एक्झामपर्यंत आपण कंटिन्युअस रिव्हिजन घेऊयात. आज आपण पार्ट 2 बघूया त्यासंबंधी. सो एक्झाम रिव्हिजन करा, एक्झाममध्ये तुम्हाला नक्की फायदा होईल. बघा, कलम 21 होता मतदानाचा हक्क. लक्षात ठेवा, 21 आपण अगोदर आपल्याकडे भारतामध्ये पण 21 होता मतदानाचा अधिकार, मग नंतर 18 केलं. तर कलम 21 मध्ये मतदानाचा अधिकार आहे. काय आहे की ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव असेल त्यांना मतदानाचा अधिकार आहे. याच्यावर क्वेश्चन काय बनू शकतं की कोणाला मतदानाचा अधिकार आहे, तर तुम्ही सांगायचं की ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे त्यांना मतदानाचा अधिकार आहे. सेकंड क्वेश्चन आहे की मतदानाचा अधिकार कोणत्या कलम अंतर्गत दिलाय, तर कलम 21 अंतर्गत मतदानाचा अधिकार दिलाय. एवढ्या दोन गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. आता सेकंड असतं कलम 22, त्यासंबंधी दिनांक. हा एक येऊ शकतो क्वेश्चन की कोणत्या कलम अंतर्गत मतदानाचे दिनांक संबंधित तरतूद आहे, तर कलम 22 अंतर्गत मतदानाचे दिनांक आहे. कोण निश्चित करतं, तर राज्य निवडणूक आयुक्त. याच्यावर क्वेश्चन बनू शकतो की मतदानाचा जे दिनांक ते कोण निवडणूक डिसाईड करते, तर राज्य निवडणूक आयुक्त. कलम किती आहे, कलम 22 आहे. त्यासंबंधी कलम 22 इलेक्शन डेट राज्य निवडणूक आयुक्त. एवढं बेसिक माहीत पाहिजे. त्याच्यानंतर 25 मध्ये 23-24 सिलेबसमध्ये नाही, 25 मध्ये नोटीस, इलेक्शन संबंधी नोटीस द्यायचं. तर लक्षात राहील, 22 मध्ये इलेक्शन संबंधी दिनांक होतं आणि 25 मध्ये इलेक्शन संबंधी नोटीस होती. आता नोटीस जी इलेक्शनची आहे तिकडे दोन लक्षात ठेवा, एक 7 डे आणि एक 21 डे या संबंधी. तर तुम्हाला एक 7 डे लक्षात ठेवा, 21 डे लक्षात ठेवा. 7 डे किमान मिनिमम सांगितलं, किमान आणि इकडे पण किमान दिलंय. तर किमान 7 दिवसा अगोदर तरी नोटीस द्यायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. मॅक्झिमम किती पण असू शकते, किमान 7 डे अगोदर नोटीस दिली जाईल. हे सगळं राज्य निवडणूक आयुक्त करणार आहे, म्हणून याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. ओके. आणि किमान 21 दिवसानंतरच मतदान होईल. ओके. म्हणजे इलेक्शन संबंधी नोटीस मिनिमम 7 डे अगोदर होईल आणि त्याच्यानंतर मिनिमम 21 दिवसानंतर इलेक्शन होईल. सो हे तुम्हाला दोघं लक्षात पाहिजे. कलम 25 मध्ये 7 डे आणि 7-21 म्हणजे या दिवसाची तरतूद आहे. तुम्हाला काय करू शकते, या 7 दिवसाच्या जागी 6 दिवस किंवा 21 दिवसाच्या जागी 25 दिवस फिरू शकतात. तेवढं लक्षात घ्या. 25 मध्ये नोटीस संबंधित तरतूद आहे. त्याच्यानंतर 26 आपण बघितलं होतं नामनिर्देशन पत्र. आता आपल्याला इलेक्शनमध्ये उभं राहायचं आहे तर नॉमिनेशन फॉर्म भरावा लागेल, त्यासंबंधी तरतूद आहे. परत इकडे कोण वाटते, तर राज्य निवडणूक आयुक्त काय करणार, जे पण नॉमिनेशन फॉर्मचे जे छापील नमुने ते तुम्हाला वाटतील. परत इकडे क्वेश्चन म्हणू शकते कोण देणार आहे, तर राज्य निवडणूक आयुक्त देणार आहे. ओके, कन्फ्युजायचं काम नाही. मग काय केव्हा देणार, तर ज्या दिवशी नॉमिनेशन फॉर्मचा डेट आहे, म्हणजे नॉमिनेशन फॉर्मची जी शेवटची दिवस असेल त्या दिवसापूर्वी 7 दिवस अगोदर, आणि नॉमिनेशन फॉर्मचा जो शेवटचा दिवस आहे ते 4 PM पर्यंत. ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलंय. नॉमिनेशन फॉर्मची जी डेट असेल फायनल डेट, तर त्याच्या 7 डे अगोदर तुम्हाला ते फ्रीमध्ये कॉपी भेटेल सगळ्या. आणि नॉमिनेशन फॉर्मची जी शेवटची डेट आहे तिकडे 4 PM पर्यंत तुम्हाला फ्रीमध्ये कॉपी भेटेल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नॉमिनेशन फॉर्मची कॉपी भेटणार आहे 7 डे अगोदर पासून त्या दिवशी 4 PM पर्यंत. आणि तुम्हाला सबमिट केव्हापर्यंत करायची आहे, तर शेवटच्या 5 PM पर्यंत तुम्हाला ती सबमिट करायची आहे. त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकते, 7 डे पूर्वी तुम्हाला ती छापील नमुने फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे, विनामूल्य कॉपी भेटणार आहे. केव्हापर्यंत भेटेल, तर नॉमिनेशन फॉर्मच्या 4 PM पर्यंत तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटेल. त्यामध्ये तुम्हाला नाव, तुमचा पत्ता, तुमचं सगळं जे पण ज्या कॅन्डिडेटला उभं राहायचंय तो सगळं त्याच्यामध्ये डिटेल भरेल. आणि ते फॉर्म जे असेल ते शेवटी, जे नॉमिनेशन फॉर्मची शेवटची डेट असेल तिथे 5 वाजेपर्यंत तुम्हाला सबमिट करायचंय. सो 7 डे लक्षात ठेवा, 4 PM लक्षात ठेवा आणि 5 PM ला सबमिट करायचंय. एवढं लक्षात ठेवा. ओके. आता पुढचं होतं की राज्य निवडणूक आयुक्त एखादं इलेक्शन विधी अग्राह्य, म्हणजे विधी अग्राह्य केव्हा डिक्लेअर करू शकतं. यामध्ये 3 कलम होते, 14, 26A आणि 16. या 3 कलमांतर्गत जर एखादा उमेदवार जर का दिसून आला तर त्याला काय करू शकता, डिस्क्वालिफाय करू शकतात राज्य निवडणूक आयुक्त. पहिलं काय, सदस्य निवडण्यास पात्र नसते. म्हणजे कलम 14 नुसार तुम्हाला काय विचारू शकता की कोणकोणत्या कंडिशन, कोणकोणत्या कलमांतर्गत एखादा उमेदवार डिस्क्वालिफाय होऊ शकतो. तर एक 14 लक्षात ठेवा, 14 नंतर 16 येतं आणि 16 मध्ये 10 ऍक्ट केलं तर 26A येतं. या 3 अंतर्गत तो काय होऊ शकतो, डिस्क्वालिफाय होऊ शकतो. मग 14 मध्ये काय, तर त्या 14 अंतर्गत तो पात्र नसेल मेंबर होण्यासाठी. त्याच्यानंतर 26A मध्ये अनामत रक्कम आपण ऑलरेडी बघितली. अनामत रक्कम एक तर 5,000 रुपये किंवा 2,500 रुपये हे तुम्ही बघितलेले. एवढी अनामत रक्कम रिस्पेक्टिव्ह प्रत्येक समुदायासाठी तेवढी भरावी लागते. जर का ती भरली नसेल तर डिस्क्वालिफाय होणार. आणि कलम 16 अंतर्गत जर का अपात्र असेल, कलम 16 अंतर्गत वेगवेगळे ग्राउंड दिले अपात्रतेचे, त्या अंतर्गत तुम्हाला हे 3 कलम माहित पाहिजे. कलम 14, कलम 16 आणि कलम 26A एवढा अपात्रते संबंधी आहे. आता समजा एखादा उमेदवार मरण पावला, ओके, किंवा त्याने नॉमिनेशन फॉर्मचा जो शेवटचा दिवस होता त्याच्यानंतर 3 दिवसाच्या आत जर त्याने सांगितलं की मला इलेक्शन नाही लढवायचंय, ओके, तर कोणाला कळवावं लागेल, परत इरादा राज्य निवडणूक आयुक्तांना लेखीमध्ये करावा लागेल. म्हणजे काय माहितीये का, नॉमिनेशन फॉर्म आपण बघितलं तर शेवटच्या दिवशी 5 PM पर्यंत आपण नॉमिनेशन फॉर्म भरले, तर त्याच्यानंतर आहे ना 3 दिवसाच्या आत
तुम्हाला सांगावं लागेल की मला काय इलेक्शन लढण्याची इच्छा नाहीये. त्या 3 दिवसाच्या आत जर का तुम्ही लेखीमध्ये सांगितलं किंवा त्याच्या दरम्यान तुमचा काही मृत्यू झाला, तर या केसमध्ये वगैरे म्हणजे तुमचंही कन्सिडर होणार. तर या ठिकाणी 3 दिवस हे लक्षात ठेवा. या ठिकाणी 3 दिवस येत आहे. आणि उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय पुन्हा बदलता येणार नाही. म्हणजे एकदा तुम्ही सांगितलं की मला उमेदवारी मागे घ्यायची आहे, तर परत त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तर या 3 डेवर क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर उमेदवारी मागे घेतल्याचा निर्णय बदलता येत नाही. आता एकापेक्षा जास्त प्रभागामध्ये तुम्ही जर का निवडून आले, एक उमेदवार होता आणि तो प्रभाग 1 आणि प्रभाग 2 अशा 2 ठिकाणी निवडून आलाय, तर त्याला काय करावं लागेल? राज्य निवडणूक आयुक्ताकडून जेव्हा त्याला नोटीस भेटेल, त्याच्यानंतर 24 तासाच्या आत त्याला सांगावं लागेल की त्याला प्रभाग ए मध्ये काम करायचंय का बी मध्ये. जर का त्याने सांगितलं नाही, तर मग राज्य निवडणूक आयुक्त जो निर्णय घेतील तो फायनल असेल. तर या ठिकाणी 24 तासावर फिरू शकतात. ओके. फिरवण्यासारखं काय मी हायलाईट केलेलं आहे. इकडं 24 तासामध्ये फिरू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी 3 दिवसामध्ये फिरू शकतात, की जर का एखादा उमेदवार असेल नॉमिनेशन फॉर्म नंतर 3 दिवस आहे का इलेक्शन नंतर 3 दिवस आहे, कसंही फिरू शकतात. तर नामनिर्देशन पत्रानंतरच्या 3 दिवसाच्या आत तुम्हाला सांगावं लागेल. ते निर्णय बदलता येणार नाही एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं बघा. 26 अंतर्गत अनामत रक्कम आहे, डिपॉझिटची रक्कम आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की एकतर 5,000 किंवा 2,500 रिस्पेक्टिव्ह समुदायासाठी आपण बघितलेलं आहे. तर 5,000 किंवा 2,500 एवढी भरायला लागेल. कोणाकडे भरावे लागेल हे महत्वाचा फॅक्ट याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे. इकडे राज्य निवडणूक आयुक्त दिलाय का नाही दिलेला आहे. इकडे तुम्हाला फिरवतील की अनामत रक्कम कलम 26 अंतर्गत कोणाकडे दिली जाते? एक राज्य निवडणूक आयुक्त, तर चूक आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दिली जाते. म्हणून हा क्वेश्चन बनण्याचे चान्सेस हे लक्षात घ्या. आणि कलम विचारतील 101% कलम विचारू शकतात. 26 फॉर अनामत रक्कम. बघा तुम्हाला आहे ना कलम 26 त्याच्यानंतर कलम 27 आणि कलम 28 याच्यात खूप सारं कन्फ्युज होऊ शकतं. कारण की 27 मध्ये ब क दिसेल, 28 मध्ये ब क दिसेल आणि याच्यामध्ये पण दिसतं. मग त्यावेळेस कन्फ्युजन होऊ नका. 26 अंतर्गत अनामत रक्कम दिलेली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे. हे फॅक्ट चुकू नका. राज्य निवडणूक आयुक्ताकडे नाही, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आहे. ओके. एक्झाम मध्ये प्रेशर बिल्डअप होणार, त्यावेळेस केअरफुल राहा. टाइम कमी असेल तर त्यावेळेस असे सिली मिस्टेक करू नका, काळजी घ्या. ओके. पुढचं बघा. अनामत रक्कम तुम्हाला परत केव्हा भेटेल या संबंधित तरतूद आहे. तर एकतर अनामत रक्कम पुन्हा भेटण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन काय बनू शकतो की खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये त्या उमेदवाराला त्यांची अनामत रक्कम पुन्हा भेटेल. मग त्यावेळेस तुम्हाला पर्याय देतील. एक पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय असे 4-5 पर्याय देतील. तर केव्हा केव्हा तुम्हाला डिपॉझिट पुन्हा भेटेल. एक तर निवडणूक जिंकला तर. ओके. निवडणूक जिंकला तर त्या उमेदवाराला त्याची डिपॉझिटची रक्कम पुन्हा भेटते. सेकंड येते की नामनिर्देशनाच्या 3 दिवसाच्या आत निवडणूक लढवण्याचा इरादा म्हणजे तो नाही लढत. आपण वरती बघितलं होतं ना की नॉमिनेशन फॉर्मच्या 3 दिवसा अगोदर जर त्याने सांगितलं की बाबा मला इलेक्शन लढवायचं नाहीये, तर त्या केसमध्ये पण त्याला त्याची अनामत रक्कम पुन्हा भेटते. तर हा 3 दिवस महत्वाचा कालावधी एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्र विधी अग्राह्य ठरले. म्हणजे जर का जे आपण कंडिशन बघितल्या होत्या ना कलम 14 अंतर्गत, कलम 16 अंतर्गत, कलम 26 अंतर्गत, जर का त्या अंतर्गत किंवा कोणत्या पण कारणामुळे जर का तो त्याचं जे नॉमिनेशन फॉर्म आहे तेच डिस्क्वालिफाय झालं, तरी पण त्याला अनामत रक्कम जी त्याने भरली तेवढी पुन्हा भेटेल. ओके. तर निवडणूक जिंकल्यावर भेटते. जर का त्याने नॉमिनेशन फॉर्म मागे घेतलं 3 दिवसाच्या आत तर भेटते. जर का तो डिस्क्वालिफाय झाला तरी पण त्याला त्याची जी अनामत रक्कम आहे ती पुन्हा भेटेल. त्याच्यानंतर मतदान सुरू होण्यापूर्वी त्याची डेथ झाली, मृत्यू पावला तर भेटेल. आणि 1/8 विधिग्राह्यापेक्षा जास्त मते मिळाली. तर इकडे लक्षात ठेवा. नॉर्मल आपण बाकी आपल्या इलेक्शन जे असते एमपी एमएलए तिकडे 1/6 असतं. बट ज्यावेळेस आपण महानगरपालिकाचे इलेक्शन किंवा पंचायताचे इलेक्शन बघतो तर 1/8 असतं. याच्यावर तुम्हाला फिरू शकतात. मिनिमम जेवढे व्हॅलिड वोट झालेले. ओके. म्हणजे जर का समजा 800 व्हॅलिड वोट पडले असतील तर त्याला 1/8 म्हणजे किमान 100 वोट तरी त्याला पडले पाहिजे. 100 पेक्षा जास्त म्हणजे 101 वगैरे वोट पडले तर त्याला त्याचा डिपॉझिटची रक्कम पुन्हा भेटेल. जर का त्याला 800 व्हॅलिड वोट पेक्षा जर का 50-60 वोट पडले तर मग डिपॉझिट जप्त होतं. ओके. त्याच्यावर क्वेश्चन काय बनू शकतो, कोणकोणत्या केसमध्ये तुमचं डिपॉझिट तुम्हाला पुन्हा भेटेल. तर निवडणूक जिंकल्यावर भेटेल, 3 दिवसाच्या आत मागे घेतल्यावर भेटेल, नॉमिनेशन फॉर्म म्हणजे विधी अग्राह्य ठरलं तर भेटेल, मरण पावलं आणि 1/8 ज्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. सो लक्षात घ्या. त्याच्यानंतर 27 मध्ये मतदान घेण्यासंबंधी तरतूद आहे. ओके. 22 मध्ये आपण बघितलं होतं. 22 मध्ये इलेक्शनची डेट संबंधी तरतूद होती. 25 मध्ये इलेक्शन संबंधी नोटीस संबंधी तरतूद होती. ओके. 26 मध्ये आपण अनामत रक्कम आणि त्यासंबंधी तरतूद बघितली आणि आता 27 मध्ये आपण मतदान घेत आहोत. परत इकडं काय 21 दिवस आणि 3 दिवस एवढ्या 2 गोष्टी आलेल्या. बघा. नामनिर्देशन पत्रासाठी निश्चित केलेल्या दिवसानंतर किमान 21 दिवसानंतर मतदान होईल. म्हणजे मिनिमम 21 दिवसाचा गॅप नॉमिनेशन फॉर्म नंतर, कारण की प्रचार करायचा असेल उमेदवाराला सगळ्या गोष्टी असेल तर त्यानंतर मतदान घेतलं जाईल. आणि आयुक्त मतदान तारखेपूर्वी म्हणजे ज्या दिवशी मतदान असेल त्याच्या 3 दिवसा अगोदर आयुक्त म्हणजे जे आपल्या निवडणूक आयुक्त असतील ते काय करणार,
3 दिवसा अगोदर उमेदवाराचे नावे आणि घराचे पत्ते शासकीय राजपत्र किंवा जे कार्यालय त्यांचं ऑफिस असेल तिकडे सांगतील. ओके, म्हणजे ज्या दिवशी इलेक्शन आहे त्याच्या मिनिमम 3 दिवसा अगोदर. परत या ठिकाणी किमान आलंय, सगळ्या ठिकाणी किमान दिसतंय. तर किमान 3 दिवसा अगोदर तुम्हाला सांगितलं जाईल की जे गॅझेटमध्ये की या प्रभागामधून ए व्यक्ती उभा आहे, या प्रभागामध्ये बी व्यक्ती उभा आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीबद्दल जो उभा आहे त्याच्याबद्दल सगळं डिस्क्रिप्शन मिनिमम 3 दिवसा अगोदर एक गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये आणि ते ऑफिसचे जे फलक असेल त्याच्यावर लावलं जाईल. सो हे पण एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे कलम 27 अ अंतर्गत केंद्राजवळ प्रचार करण्याला बंदी आहे. जर का तुम्ही मध्ये जर का तुम्ही केंद्राच्या 100 यार्ड अंतर्गत म्हणजे 27 अंतर्गत केंद्रापासून जर का तुम्ही 100 यार्ड वगैरे दिले, या 100 यार्डच्या एरियामध्ये तिकडं 100 यार्डवर क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यावर प्रचार केला तर तुम्हाला 250 रुपयापर्यंत एवढा दंड होऊ शकतो. काय लक्षात ठेवा, 27 अ अंतर्गत किती यार्ड आहे, 100 यार्ड आहे आणि 100 यार्डच्या आत प्रचार केला तर 250 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. या तिघांना क्वेश्चन तुमचे भरू शकता. तर एवढं लक्षात ठेवा की प्रचाराचा एरिया किती आहे, 100 यार्डच्या जागी तुम्हाला काहीतरी बदलून देतील, 200 यार्ड देतील किंवा काय करतील आणि इकडं तुम्हाला वाढून काय करू शकतात, 500 रुपये देऊ शकता, काय पण करू शकता. सो 100 यार्ड इकडे लक्षात ठेवा आणि 250 रुपये जे आहे तेवढं लक्षात ठेवा, त्यावरून होईल. ओके, सो एवढे आपण घेऊ. कंटिन्यू करूया बाकीचे पण आपण टॉपिक. पण एवढ्या की पॉईंट्समध्ये मी दिलेले मल्टिपल टाइम्स रिव्हिजन करा. कुठं चुकतंय ते मी तुम्हाला सांगतोय, तर तेवढं लक्षात घ्या. निवडणूक निर्णय अधिकारी आपण बघितलं होतं, जी अनामत रक्कम द्यायची होती ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला द्यायची होती, त्याच्यावर क्वेश्चन नका चुकू, ही रक्कम नका चुकू. 24 तास हे काय करायचं, सगळे दिवस एका बाजूला लिहून ठेवा. 3 दिवस कुठे, 24 तास कुठे, हे काय काय म्हणजे 3 दिवस कुठे, हे काय, जेणेकरून एक्झामच्या दिवशी अगोदरच्या दिवशी तुम्हाला रिव्हिजनसाठी फायदा होईल. सो या संबंधी PDF मी आपल्या ग्रुपवर शेअर करतो. ऑल द वे सगळ्यांना. आपण कंटिन्यू करू आपली सिरीज. थँक्यू. लेक्चर आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचे सजेशन्स कळवा. थँक्यू सो मच.